आमच्या सोयाबीनीचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे। सोयाबीन पूर्ण पाण्यात गेलेली आहे, पूर्ण सडून गेलेली आहे, बघू शकता काहीच राहिलेलं नाही। आणि आम्ही जो आता पीक विमा काढलेला होता त्याची तक्रार, हो सर, तक्रार करायची। आमचा क्लेम कधी भेटल नुकसान भरपाईचा, त्याबद्दल माहिती हवी होती। सांगा ना सर। महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की तुमचा जो सर्व क्लेम आहे ते तुमच्या उत्पन्नाच्या बेसिसवरती क्लेम मिळणार आहे। जय शिवराय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम जवळपास संपलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये या हंगामामध्ये निराशाच आलेली आहे। खरीप हंगामामध्ये सोयाबीन असो, मका असो, संपूर्ण पिकांचं शेतकऱ्यांचं खूप असं नुकसान झालं। सरकारकडून अपेक्षा होती शेतकऱ्यांना की थोडाफार दिलासा भेटल, थोडाफार निधी भेटल नुकसान भरपाईचा। सरकारने तो दिला, पण तो किती दिला? 4,000, 5,000, 8,000। आता याच्यामध्ये शेतकऱ्याचा उदरनिर्वाह होऊ शकत नाही। मग शेतकऱ्याला अपेक्षा आहे की आम्ही जो पीक विमा काढलेला आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना जी आम्ही काढलेली, त्याची नुकसान भरपाई आम्ही कशी क्लेम करायची, त्याचं स्टेटस कसं तपासायचं आणि पीक विमा कंपनीला आम्ही कॉल कसा करायचा, अशा प्रश्न शेतकरी मला विचारत होते। त्याबद्दलच आजचा व्हिडिओ मी बनवतोय। या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आपण जो पीक विमा काढलेला आहे त्याचं आपण तक्रार कशी करायची, कारण आपल्या पिकांचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे। आणि खूप लोकांनी असे व्हिडिओ बनवले की काढणी पर नुकसान भरपाई पीक विम्याची भेटणारी। संपूर्ण आढावा आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया। पीक विमा कसा क्लेम करायचा, पीक विम्याच्या कंपनीला कॉल कसा करायचा आणि आपलं नुकसान भरपाईची माहिती कशी द्यायची, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर नमस्कार मित्रांनो, मी दीपक, तुम्ही बघताय महाराष्ट्रीयन भाऊ युट्यूब चॅनल। चला तर आजचा व्हिडिओ सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मग आम्हाला क्लेम कधी अप्रूव्ह होणार आहे, आमचा नुकसान भरपाईचा निधी आम्हाला कसा भेटणार आहे, याची विचारणा तुम्ही पीक विमा कंपनीला करू शकता। तरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पीक विम्याची स्थिती तपासण्यासाठी आणि पीक विमा क्लेम करण्यासाठी, तुमचं जे नुकसान झालंय ते पीक विमा कंपनीला सांगण्यासाठी तक्रार कशी करायची आणि कस्टमर केअरला कॉल कसा करायचा आहे, याच्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलचं ब्राउझर ओपन करायचंय। ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचंय PMFBY सर्च करायचंय। सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट येते याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय। स्क्रीनवर सर्व प्रोसेस तुम्हाला दिसते। आता क्लिक केल्यानंतर थोडीशी लोडिंग होईल, वेबसाईट ओपन होईल। ओपन झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला साइन इन, रजिस्टर असे ऑप्शन दिसतील। फार्मर कॉर्नर, इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेटर, ऍप्लिकेशन स्टेटस असे तुम्हाला ऑप्शन दिसतील। तर तुम्हाला फार्मर कॉर्नर या ऑप्शन वरती क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर लॉग इन फॉर अ फार्मर याच्यावरती क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे तो मोबाईल नंबर टाकायचा आहे। आता तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरती ओटीपी येईल, तो ओटीपी इथं टाकायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, बघू शकता तुमचं असं पीक विम्याचं स्टेटस इथं ओपन होईल। फार्मर डिटेल येतील। आता मी हे थोडंसं ब्लर करतोय प्रायव्हसी रिझन मुळे। आता तुम्ही कोणता पीक विमा काढलेला आहे हा इथं दिसेल। स्टेटस क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड, म्हणजे क्लेमची प्रोसेसिंग चालू आहे तुम्हाला असं दिसेल। आता तुम्हाला तक्रार करायची आहे। तुम्हाला इतर चौकशीसाठी 2 दाबा। प्रधानमंत्री फसल विमा योजनामध्ये कस्टमर केअरला मी कॉल केलेला आहे। हॅलो, नमस्कार सर। नमस्कार सर, प्रधानमंत्री कृषी रक्षा कन्नडचे आपलं स्वागत आहे। कृषी रक्षासाठी म्हणजे कशा प्रकारे मदत करू शकतो? सर, आमचं वालं सोयाबीनचं पीक काढणीला आलेलं होतं आणि वावरामध्ये संपूर्ण ते खराब झालेलं आहे। तर त्याच्याबद्दल आम्हाला कंप्लेंट करायची होती। तर आम्हाला पीक विमा कधी? हॅलो, ठीक आहे, माझा आवाज येत आहे सर? हो, येतोय ना सर। पुढील माहितीसाठी मला तुमचा जिल्हा आणि नाव सांगा। जिल्हा आहे आमचा नाशिक, तालुका निफाड। हो, पॉलिसी नंबर घ्या 040 1272 1272 5। हो सर, तक्रार करायची। आमचा क्लेम कधी भेटल नुकसान भरपाईचा, त्याबद्दल माहिती हवी होती। चालेल। तुम्हाला एक माहिती सांगतो सर। सांगा ना सर। 2025 महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की तुमचा जो सर्व क्लेम आहे ते तुमच्या उत्पन्नाच्या बेसिसवरती क्लेम मिळणार आहे। आणि जे तुमचं नुकसान झालं होतं ते नाशिक मंडळाकडून त्या गावाची पाहणी होईल आणि त्याच्यानंतर जो क्लेम आहे तुम्हाला दिला जाणार। त्या संदर्भात तुम्ही तक्रार नाही केला तरी चालेल। म्हणजे आम्हाला तक्रार करायची कोणती गरज नाहीये का? हो, नाहीये सर। आणि तुम्ही जे प्रीमियम भरला होता 654 रुपये हो, ते प्रीमियम मी तुम्हाला त्या क्लेम मध्येच मिळणार आहे। म्हणजे आता पाहणी होईल का, मग सर्वे होईल आणि मग त्यानंतर आम्हाला पीक विमा भेटेल का? हो, तर ते जे गावाचं जे मंडळ आहे मंडळातर्फे ते सर्वेक्षण होणार आहे आणि जे मंडळाकडून जो क्लेम आहे तो तुम्हाला देण्यात जाणार आहे।
तरी कधी भेटेल नुकसान भरपाई? कारण खूप नुकसान झालेलं आहे खरीप हंगामामध्ये ना. तर रब्बीची हंगामाची तयारी करण्यासाठी हीच अपेक्षा आहे की आमचा जो पीक विमा काढलेला आहे तो लवकर भेटावा आम्हाला. तुमचं जे महाराष्ट्रामध्ये जेव्हा ज्यावेळेस रब्बीचं कॅलेंडर चालू होतं, खरीपचं कॅलेंडर येत होतं, ज्यावेळेस रब्बीचं कॅलेंडर चालू होतं त्यावेळेस मला खरीपचा क्लेम दिला जातो आणि त्यावेळेसच अनुदान प्राप्त होतं. म्हणजे तरी किती दिवस लागतील आमचा पीक विमा भेटण्यासाठी? 1 ते 1.5 महिना लागेल सर. मग तो एल्ड बेस आता तो एल्ड बेस म्हणजे सरसकट भेटणार आहे का त्याला काही अटी लावलेल्या आहे सरकारने? नाही सरसकट क्लेम मिळणार आहे सर. हो ना. तीच माहिती हवी होती कारण शेतकरी खूप संकटात आहे आणि सरकारने काय 4-5 हजार रुपये फक्त पाठवलेले आम्हाला. मग पीक विमा कडूनच काही भेटावं अशी अपेक्षा आहे आता. हो सर, ते सरकारने ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस मदत केली होती. हो. आता जे एलबीचं क्लेम मिळणार आहे सर, ते एलबीचं तुमचं एक सर्वेक्षण होईल. त्या सर्वेक्षणानुसार तुमचं गावाचं उत्पन्न ठरवलं जाईल आणि त्याच्यानुसार तुमचा जो क्लेम आहे तुम्हाला दिला जाईल. हो सर, धन्यवाद सर. हीच माहिती हवी होती आम्हाला. चालेल. कॉल केल्याबद्दल धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या कस्टमर केअरला म्हणजे जे गव्हर्नमेंटचं पोर्टल असतं त्याच्यावरती कॉल केला आणि त्यांचं म्हणणं असं आहे की आता काढणी पर नुकसान भरपाई भेटणारे म्हणजे गावातून सर्वे होणारे तुमचं किती नुकसान झालेलं आहे आणि येल्ड बेस व सरसकट तुम्हाला पीक विमा भेटणार आहे. आता तुम्हाला तक्रार करण्याची कोणतीही गरज नाहीये. आता त्याचा सर्वे होणार आहे आणि सर्वे नंतर तुम्हाला 1 ते 1.5 महिन्यामध्ये संपूर्ण पीक विमा हा दिला जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं संपूर्ण प्रोसेस कसं भेटणार आहे पीक विमा, तुमची स्थिती कशी तपासू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.